नमस्कार, जय भीम, जय भारत, सलाम वालेकुम, सत श्री अकाल। देशातील जवळजवळ 2 टप्प्यातील निवडणुका संपलेल्या आहेत। तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका आता होतील। चौथा, 5वा आणि 6वा टप्प्याच्या निवडणुका होतील। तर ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या आहेत त्या सर्व ठिकाणी केंद्रामधील जे ब्राह्मण जनता पार्टीचे सरकार होतं ते सरकार त्यांचा टक्का कमी झालेला आहे आणि जनतेने त्यांना विरोध दाखवलेला आहे। ते सरकार अपयशी ठरलेलं आहे। मग ते सरकार महागाईच्या दृष्टिकोनातून असेल, बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा ते सरकार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल। आज ते ज्या सरकारने महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांच्या आरक्षणाला विरोध केला, जे केंद्र सरकारमधून WPCSच्या माध्यमातून सवलती मिळतात, त्याच सरकारने दुटप्पी भूमिका घेऊन त्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला। तो मराठा समाज यांच्या विरोधामध्ये जाणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये या सरकारने मग ते आरक्षणाचे मुद्दे असो किंवा शेतकऱ्यांच्या भावाचे मुद्दे असो, शेतकऱ्यांच्या ऊसाचा भाव असो अथवा कापसांचे भाव असो, सोयाबीनचे भाव असो, या सर्व मुद्द्यावर हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। तसेच मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि या बेरोजगारीमुळे लोकांकडे काम नाही आणि त्यामुळे या भारतामधला, महाराष्ट्रामधला जो समाज आहे, जो गोरगरीब समाज आहे, कष्टकरी समाज आहे, तो समाज या सरकारपासून नाराज आहे। राहिला प्रश्न या सरकारच्या धोरणांचा, तर जे 15 वर्षापूर्वी या सरकारकडे जे मुद्दे होते, मंदिर मुद्दा, हिंदू मुस्लिम मुद्दा किंवा आणखीन आता त्या बाकीच्या गोष्टींविषयी आपण बोलणं बरोबर नाही। मग हे सरकार त्यांच्या विकासावर मतदान मागत नाही, तर तेच जुने मुद्दे। तर हे जे आज जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधान भारताचे पंतप्रधान दिसत नाहीत। ते पंतप्रधान फक्त आणि फक्त केवळ गुजरात राज्याचे पंतप्रधान दिसतात। तर ते कसे? तर महाराष्ट्रातले ते महाराष्ट्रद्वेषी, महाराष्ट्राचा द्वेष करणारं सरकार आहे। महाराष्ट्रामधले मोठे मोठे उद्योग जे तळेगाव, पुणे या ठिकाणी उभारणार होते, की ज्या उद्योगाच्या माध्यमातून जवळजवळ 2 लाख लोकांना रोजगार मिळाला असता, तो उद्योग या सरकारने पळवलेला आहे। असे अनेक उद्योग या सरकारने महाराष्ट्रातून पळवलेले आहेत। तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना लाज वाटत नाही की महाराष्ट्राच्या जनतेशी आपण कोणत्या प्रकारे खेळत आहोत। तर हे मोठे सर्व उद्योग त्यांनी गुजरातला घेऊन गेलेले आहेत। मग जर ते देशाचे पंतप्रधान होते तर मग उद्योग महाराष्ट्रामध्ये असला काय, गुजरातला असला काय, मध्य प्रदेशला असला काय, किंवा आणखीन तेलंगणाला असला काय, राजस्थानला असला काय, किंवा उत्तर भारतामध्ये पंजाब वगैरे कुठे असला काय, शेवटी तो उद्योग देशाच्या विकासासाठी लागणारा होता।
मग ते महाराष्ट्रातून उद्योग का पळवले गेले? या केंद्र सरकारच्या पंतप्रधानाने जे दावे त्यांनी 10 वर्षापूर्वी केले ते सर्व त्यांचे फेल ठरलेले आहेत. मग तो नोटबंदीचा मुद्दा असो किंवा तो मुद्दा बेरोजगारीचा असो, 2 करोड लोकांना रोजगार देण्याचा असो, या सरकारने खूप अगदी या जनतेला अगदी भरभडून टाकलेलं आहे. म्हणजे महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात या लोकांनी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि त्याच्या घटक पक्षाचं जे सरकार आहे, जे लोक उभे आहेत, जी आघाडी आहे, त्या आघाडीला लोक मतदान करतील आणि त्यांना इंडिया आघाडीला निवडून देतील अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. आज तरी ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवार आणि घटक पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील उभे आहेत. तरी यांचा प्रचार ईशान्य मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे आणि जोरात चालू आहे. आणि विशेष म्हणजे सामान्य जनता या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मागे उभी आहे. कारण आपण बघत आहोत की ज्या नेत्यांनी ज्या पक्षांना साथ सोडली त्या नेत्यांची समाजाने साथ सोडलेली आहे, जनतेने साथ सोडलेली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात तरी भारतीय जनता पार्टीला म्हणजे लोकांनी पसंती दिलेली नाही आहे. तर आम्हीसुद्धा या ब्राह्मण जनता पार्टीच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहोत की हा पक्ष देश पातळीवर आज घटना बदली करण्यासाठी निघालेला आहे. मग त्या बीडच्या खासदार असतील, अनेक खासदारांनी त्यांच्या बोलून दाखवलेलं आहे. अमित शहाने स्वतः बोलून दाखवलेलं आहे की हम इस बार अगर चुन के आएंगे तो इस देश की घटना बदल देंगे. तर देशाची घटना जेव्हा अनेक लोक सांगतात की काँग्रेसने या देशाच्या बऱ्याच दुरुस्त्या करणं हे वेगळं. आम्हाला माहीत आहे की काँग्रेसने जवळजवळ 84 वेळा घटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. पण दुरुस्त्या केल्या याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी घटनाच बदली केली. मूळ ढाचा व्यवस्थित ठेवून त्यांनी ज्या ठिकाणी काही कलमा असतील त्या कलमांना त्यांनी थोडासा बदल केला असेल. परंतु त्यांनी SC, ST, OBC यांच्या कोणत्याही घटनेला, त्यांच्या कोणत्याही आरक्षणाला मागील पक्षाने विरोध केलेला नाही. आम्ही काँग्रेसचे 1 रुपयाचेही सदस्य नाहीत, आम्ही राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, आम्ही शिवसेनेचेही सदस्य नाहीत. परंतु आजची परिस्थिती जी आहे या परिस्थितीवर आम्ही बोलत आहोत. आम्ही कुठल्याही पक्षाच्या भावनिक होऊन बोलत नाही आहोत. कारण हे पक्ष जर देशामध्ये राहिले, समानतावादी राहिली, आज जे 10 वर्षामध्ये आपण बघत आहोत की 10 वर्षामध्ये कुठल्याही पत्रकाराला बोलण्याची संधी नाही. 10 वर्षामध्ये आपण बघतो कुठल्याही TV चॅनलवर जर मोदीच्या विरोधामध्ये जर बोललं गेलं तर त्या चॅनलला बंद केलं जात होतं. महाराष्ट्रामध्ये 4 महिन्यापूर्वीचा गोष्ट आहे की ज्या चॅनलनी महाराष्ट्रामध्ये जे अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये जे कार्य करतात त्यांची खरी मुलाखत दाखवली म्हणून महाराष्ट्र सरकारने त्या चॅनलला 1 महिन्यासाठी बंदी घातली. म्हणजे हे लोकशाही नावाचं हुकुमशाही राज्य आज हे चालवत आहेत आणि यांना फक्त आणि फक्त त्यांच्या मित्रांसाठी काम करायचं आहे. त्यांचे मित्र आहेत अडाणी, अंबानी आणि त्यांचे जवळचे जे त्यांचे बगलवच्चे हे त्यांचे मित्र आहेत. या मित्रांसाठी त्यांचं काम चालू आहे. महाराष्ट्रातील बरेच लोक जे सुपारी घेऊन आज त्यांच्या भाजपच्या बाजूने उभे आहेत, जे एकेकाळी त्यांच्या विरोधामध्ये काम करत होते, पण ईडीची भीती दाखवून त्यांना जवळ घेऊन त्यांनी
भारतीय जनता पार्टीने त्यांना जवळ घेऊन भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर ते उभे आहेत, तर आम्हाला म्हणजे खरोखर त्यांच्यावर कीव येते. अरे, ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या कधीही हिंदू मुस्लिम वाद केला नाही, ज्या नंतरच्या काळामध्ये जे काही राज्य आले त्यांनी कधी हिंदू मुस्लिम वाद केला नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 700 वर्ष मुघल, तुघलक, औरंगजेब या सर्वांनी राज्य केलं, पण कधी त्यांनी हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला नाही. उलट त्यांनी मुसलमान राजांनी मंदिरं बांधण्याचे काम केले, मुसलमान राजांनी उलट मोठमोठ्या जत्रा भरवण्याचे कार्य केले. त्यांनी कधीही हिंदूंच्या देवधर्माला कुठल्याही प्रकारचं हात घातलेला नाही. परंतु हे सरकार उठसूटसारखं हिंदू मुस्लिम करत आहे. या छत्रपतीच्या शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या सर्व मावळ्यांना मी विनंती करतो की आपण सर्व छत्रपती शिवरायांना, महात्मा ज्योतिबा फुलेंना, शाहू महाराजांना, बाबासाहेब आंबेडकरांना, अण्णाभाऊ साठेंना जर आपण मानत असू, तर आपण फक्त आणि फक्त शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि त्यांच्या इतर घटक पक्षांना मदत केली पाहिजे. जय भारत, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम.